तो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन बद्दल. की कधी कधी युजली आपण बघतो की इंडेक्स जो वरती चाललाय तो का वरती चाललाय, कोणता सेक्टर जो आहे तो परफॉर्मन्स देतोय किंवा कोणते असे स्टॉक्स आहेत ते परफॉर्मन्स देतात. आणि आणि स्पेसिफिकली किती पॉईंट्सचा तो स्कॅल्प देतो त्या पर्टिक्युलर स्टॉक्स. जर मी निफ्टीचं सपोज एक्झाम्पल घेतो तर निफ्टीमध्ये 50 स्टॉक्स आहेत. सो 50 स्टॉक्स मधले किती असे ओव्हरऑल स्टॉक्स आहेत ज्यात ह्या पर्टिक्युलर स्टॉकने एवढा एवढा मोमेंटम दिले किंवा ह्या पर्टिक्युलर स्टॉकने एवढा एवढा मोमेंटम दिले, ते आपण कसं फाइंड आउट करायचं. आणि त्यांचा प्राइस चेंज किती आहे, ओवाय चेंज किती आहे, आणि सेक्टर वाईज जर मी बघायला गेलो तर सेक्टर वाईज पण स्पेसिफिकली कसं आपण ट्रेड्स बनवू शकतो तो डेफिनेटली आपण बघूया ती कन्सेप्ट. सो त्यासाठी मी कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती येतो. ओके. सो जेव्हा तुम्ही होम स्क्रीन वरती याल तेव्हा तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळेल. सो आपल्याला इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन कुठे मिळेल, सो आपल्याला खाली यायचं इथे आणि यू कॅन सी इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर इथे यायचंय. ओके. सो जो स्पेसिफिकली पहिली स्क्रीन जर तुम्ही बघाल तिथे निफ्टी आपण सिलेक्ट केलंय. सो निफ्टीमध्ये करंट जर मी आज जे रेकॉर्ड करते 7 तारखेला समवेअर अराउंड, तर रिलायन्स आज जो निफ्टी आहे त्याच्यामध्ये जो ओव्हरऑल चेंज आहे त्यामध्ये रिलायन्स जो आहे त्याने ऑलमोस्ट 52 पॉईंटचा गेन दिलाय. सो जे टॉप साईडला तुम्ही इथे बघाल तर हे टोटल गेन आहेत की किती पॉईंट जो आहे त्याने मोमेंटम दिली आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकने. जसं रिलायन्सने 53 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन केलं इंडेक्सच्या मोमेंटमसाठी, निफ्टीच्या मोमेंटमसाठी मेनली. इन्फीने 48 पॉईंट्स दिलाय, त्याच्यानंतर एमएनएमने 31 पॉईंट्स दिले, एचडीएफसीने 26 पॉईंट्सचा मोमेंटम दिलाय कुठेतरी. सेम जर मी हे सगळे पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत. सो ओव्हरऑल 50 स्टॉक्स मधले किती स्टॉक्स पॉझिटिव्ह आहेत, तर 48 जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह होते. आणि जे दोन स्टॉक होते नेगेटिव्ह यू कॅन सी. सो ओव्हरऑल दोन स्टॉक नेगेटिव्ह आहेत, त्यांनी किती नेगेटिव्ह दिले ते पॉझिटिव्ह दाखवत आहे. सो जर तुम्ही इथे डेट वाईज आलात, सर सपोज जर तुम्हाला काही प्रिव्हियस डेटचं पाहिजे. ओके. सो लेट्स सी मी 1 तारखेपासूनच बघतो आणि ओके करतो. सो त्या बेसिसनुसार निफ्टीने जेवढ्या मोमेंटम दिल्या आहेत राईट पॉईंट्सच्या, त्या बेसमध्ये किती पॉईंट्स कॉन्ट्रीब्युट केले ते पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो इन्फिने तेवढं प्रिव्हियस काही दिवसात एवढे काही पॉईंट्सची मोमेंटम दिली आहे राईट. सो प्रत्येक स्टॉक्सचा जो पण हिस्टॉरिकली मोमेंटम आहे तो तुम्ही इथे इझिली कॅप्चर करू शकता. सेम लॉजिक गोज विथ द बँक निफ्टी. बँक निफ्टीला पण सेम लॉजिक, जर तुम्हाला करंट डेटचं बघायचं असेल तर आजची डेट इथे सिलेक्ट करा. ओके. आणि त्या विसरला की आजच्या दिवसात निफ्टीमध्ये ओव्हरऑल सगळे स्टॉक्स पॉझिटिव्ह होते राईट. त्यात एचडीएफसीने 142.08चा स्कॅल्प दिला आहे, त्याच आयसीआयसीआय बँकने 123.89चा स्कॅल्प दिला, ऍक्सिस बँकने 64.34चा. सो प्रत्येक स्टॉकचं तुम्हाला इथे कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळेल. त्यानंतर प्राइस जी आहे ती मिळेल इकडे. त्यानंतर चेंज किती झालंय, ओके, इन पर्सेंटेज फॉर्म पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. सेम लॉजिक गोज विथ दी आयसीआयसीआय बँक अँड सेम लॉजिक गोज विथ दी ऍक्सिस बँक एज वेल. ओके. सो किती पर्सेंट प्राइसचा जो चेंज आहे तो तुम्हाला इथे ओव्हरऑल बघायला मिळेल. सेम लॉजिक गो विथ दी फिन निफ्टी. सो फिन निफ्टीमध्ये जे पण स्टॉक्स आहेत 20 स्टॉक्स जे आहेत त्यामधले किती स्टॉक्स जे आहेत पॉझिटिव्ह आहेत आणि किती स्टॉक्स नेगेटिव्ह आहेत आणि त्यांनी ओव्हरऑल किती कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे इंडेक्सला मोमेंटम देण्यासाठी. ओके. सो लेट्स सी, जर मला दिसतं की निफ्टी मधले मॅक्झिमम स्टॉक्स जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील, सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. तो कुठेतरी माझ्यासाठी एक बुलिश कन्फर्मेशन असेल. आणि सेम लॉजिक जर मला दिसतं की इंडेक्सचे जे पण स्पेसिफिकली स्टॉक्स आहेत ते कुठेतरी थोडेफार नेगेटिव्ह आहेत, सो तो मला एक अँटिसिपेट करायला मदत मिळते की एक बॅरिश मोमेंटम येऊ शकते राईट. सेम लॉजिक गोज विथ दी बँक निफ्टी आणि निफ्टी. जर बँक निफ्टीचे मॅक्झिमम स्टॉक्स जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील, जसं 12च्या 12 स्टॉक्स पॉझिटिव्ह होते आणि यू कॅन सी खूप चांगला पर्सेंटेज चेंज मिळाला मला इथे ते बघायला मिळते. सेम जर मॅक्झिमम स्टॉक्स जर नेगेटिव्ह असतं तर कुठेतरी एक फॉल आपल्याला बघायला मिळालं असतं राईट. सो हे झालं स्क्रिप्ट वाईज की पर्टिक्युलर इंडेक्समध्ये जेवढ्या पण स्क्रिप्ट आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. सो जनरली ह्याला तुम्ही कधी करा ट्रेड की लेट्स सी तुम्हाला एखादा ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळते, टेक्निकल चार्टमध्ये रेजिस्टन्स सपोर्ट आपण जनरली मार्क करतो. सो तेव्हा जर तुम्हाला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळते, सो त्यावरती बघा की तिकडे ब्रेकआउट झालं तर मॅक्झिमम स्टॉक इथे पॉझिटिव्ह आहेत का. जर मॅक्झिमम स्टॉक्स पॉझिटिव्ह असेल तर यू कॅन गो विथ द ट्रेड. किंवा एक जस्ट नॉलेजसाठी तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आजच्या दिवसभरात जेवढा जेवढा मोमेंटम आला त्या दिवसभरात बाकी सगळ्या स्टॉक्सचं काय मोमेंटम होतं त्यासाठी खूप चांगली एक नॉलेज डेबल गोष्ट असू शकते जेव्हा तुम्ही इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन बघाल तेव्हा. ओके. तर यामध्ये फक्त स्क्रिप्ट नाही आहेत, यामध्ये सेक्टर पण आहे. सो जर तुम्ही सेक्टर इथे क्लिक केलात, सो लेट सी मी इथे येतो, निफ्टी करतो सिलेक्ट आणि सेक्टरवर येतो. ओके. सो तुम्ही निफ्टीमध्ये ओव्हरऑल एवढे सगळ्या सेक्टरचे स्टॉक्स आहेत
सो सेक्टर वाईज पण परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल की आयटी सेक्टर बघा, आयटी सेक्टरने ओव्हरऑल जो इंडेक्सच्या ग्रोथसाठी 91.86 पॉईंटचा जो मोमेंटम आहे तो कुठेतरी दिलाय, राईट. सो दॅट कम्स अंडर दी कुठेतरी एक बुलिश मोमेंटम आपण इथे बघायला बघू शकतो, कारण ओव्हरऑल सेक्टरमध्ये आयटी सेक्टर जो आहे तो खूप फास्ट मोमेंटम दिले 91.86ची. त्याच्यानंतर आपल्याला जो सेक्टर मिळाला त्याने दिला प्रायव्हेट बँकने. तो प्रायव्हेट बँकने ओव्हरऑल किती पॉईंटचा स्कॅल्प दिला, 65.79 पॉईंटचा कुठेतरी एक स्कॅल्पिंग दिल्या वरच्या साईडला किंवा एक मोमेंटम दिल्या वरच्या साईडला. दॅट इज द थिंग. आणि सेम जर तुम्ही टेलिकॉम, त्यानंतर टेलिकॉम आहे, नाही सॉरी, त्यानंतर ऑइल आहे. सो ऑइलने ऑलमोस्ट गेला आहे 62.05. नंतर ऑटो आहे, नंतर त्यानंतर कुठेतरी टेलिकॉम आणि एफएमसीजीच्या आसपास आहे, राईट. सो ओव्हरऑल सेक्टर वाईज पण किती पॉइंट्स आपल्याला मिळाले, सो आपल्याला हे समजू शकेल की कोणता सेक्टर त्या दिवशी एक परफॉर्मन्स देत होता. सो आजच्या दिवसात जेव्हा मी रेकॉर्डिंग करते व्हिडिओ 7 तारखेला, तेव्हा ऑलमोस्ट आयटी सेक्टर जे आहे त्याने खूप चांगला जो आहे ओव्हरऑल रिटर्न दिला आहे. नंतर त्याच्यानंतर प्रायव्हेट बँक्स आहे, त्यानंतर ऑइल सेक्टर आहे कुठेतरी पॉझिटिव्ह आहे, राईट. जेव्हा कोणताही सेक्टर नेगेटिव्ह परफॉर्मन्स देत असेल तेव्हा तो एक तुम्हाला खालच्या साईडला पण ग्राफ मिळेल, जसं यू कॅन सी एनबीएफसी. एनबीएफसी कुठेतरी आहे जे ऑलमोस्ट -1.83च्या आसपास आहे, त्यामुळे कुठेतरी जो ग्राफ आहे त्याचा तो खालच्या साईडला शिफ्ट झाला आहे, राईट. सो ते तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता ह्या सेक्टर थ्रू की कोणता सेक्टर जो आहे तो मूव्ह करते. सो हेच जर मी बँक निफ्टी मध्ये बघितलं आणि त्याचा सेक्टर ओपन केला तर बँक निफ्टीमध्ये स्पेसिफिकली जे पण सगळे बँकिंगच आहेत, प्रायव्हेट बँक आणि पीएसयू बँक, सो दोनच सेक्टरचं तुम्हाला इथे मिळेल, राईट. सो प्रायव्हेट बँकने ओव्हरऑल किती पॉईंट्स दिले तर 399 पॉईंट्सचा दिलाय. प्रायव्हेट बँक कुठेतरी पॉझिटिव्ह होते ऍज कम्पेअर द पीएसयू बँक, राईट. आणि पीएसयू बँक्सने पण पॉझिटिव्ह दिले, पण अग्रेसिव्ह जास्त होता प्रायव्हेट बँकचा कुठेतरी पॉझिटिव्ह साईडला, सो तो कुठेतरी बघायला मिळते. आणि पीएसयू बँकचा जो कन्सेप्ट आहे तो ऑलमोस्ट 85.91 पॉईंटने एक आपल्याला बुलिशनेस बघायला मिळते, ओके. त्यानंतर जर मी फिन निफ्टी इथे क्लिक केलं आणि त्याच्या सेक्टरवरती आलो, सो त्यानुसार ज्या पण सेक्टर वाईज आहेत तिथे बघायला मिळतं. यू कॅन सी प्रायव्हेट बँक, एनबीएफसी, पीएसयू बँक आणि पॉवर सेक्टर. सो अगेन प्रायव्हेट बँकने ओव्हरऑल फिन निफ्टीसाठी एक चांगला मोमेंटम दिला आहे 161 पॉईंटचा. त्यानंतर एनबीएफसी आहे आणि पीएसयू बँक आणि पॉवर आहे, राईट. सो हा जो टूल आहे हा जनरली तुम्हाला हेल्प करतो की ऍक्च्युअल मार्केटमध्ये अग्रेशन कोणाचे किंवा जो डिपेंडन्सी आहे वरती जाण्यासाठी ती कोणाची आहे, राईट. सो याच्याने काय होणार, एक जनरल नॉलेज किंवा एक स्पेसिफिकली त्या दिवशी कोणता सेक्टर जो आहे तो परफॉर्म करतोय. तर मी काय करणार, जर मला दिसतं इनिशियल स्टेजला जर मार्केट वरती चाललंय, खूप वरती चाललंय कंटिन्युअसली 950 930च्या आसपासच, तेव्हा मी चेक करणार की इंडेक्समध्ये कोणता जो सेक्टर आहे तो कॉन्ट्रीब्युट करते. सो तो सेक्टर जर जास्त कॉन्ट्रीब्युट करत असेल आणि जर मला एखादी इंट्राडे ट्रेड बनवायची असेल तर त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जाऊन, त्या इंडेक्सच्या त्या पर्टिक्युलर सेक्टरच्या स्टॉकमध्ये जाऊन मी ट्रेड बनवू शकतो, किंवा मी तर डिरेक्टली जाऊन इंडेक्समध्ये ट्रेड बनवू शकतो, राईट. जर मला समजलं की प्रायव्हेट बँक खूप अग्रेसिव्हली चालत फ्रॉम 930 945 पासून खूप जास्त अग्रेसिव्ह मोमेंटम देतात, सो मी काय करणार, इंडेक्समध्ये जाऊन तर ट्रेड बनवली तर विच इज फाईन, पण मी त्या प्रायव्हेट बँक मधले चेक करणार की कोणता स्टॉक जो आहे तो मोमेंटम देते आणि तिकडे जाऊन एखादी ट्रेड इनिशिएट करणार, राईट. सो तो एक कुठेतरी बुलिशनेस आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ धिस कन्सेप्ट, राईट. सो कुठेतरी ती हेल्प करते तुम्हाला टू आयडेंटिफाय. सो जनरली जर तुम्हाला हा कन्सेप्ट आवडला असेल तर एकदा वापरून बघा. इट्स जस्ट ओनली फॉर दी एक ब्रॉडर व्ह्यू मार्केटचा द्यायला की काय असतं तो बेसिसवर आणि इंडेक्सला कोण कोण मदत करते वरती जायला, राईट. सो ही व्हिडिओ आहे. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण नवीन नवीन व्हिडिओज आणतोच आहेत. सो डेफिनेटली त्या तुम्हाला हेल्प करतील. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अ टाइम. बाय बाय.